नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काही मोटिवेशनल टिप्स. बघूयात. घाबरू नका, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, विश्वास ठेवा. चला तर मग बघूया. वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिलं नसतं. तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका, कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते एक कोणाचं तरी स्वप्न असतं. तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा, कारण आजकाल नाती माणसानी नाही तर पैशानी बनत असतात. उशिरा का होईना, पण देव सगळ्यांचं ऐकतो. फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते, त्याचप्रमाणे माणसाचं नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते. त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका, चांगली वेळ येण्याची वाट पहा. देव त्यांचं पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही. ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे असतं. देव आपल्याला ते देते जे आपल्यासाठी चांगलं असतं. दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो, कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो. देवाला जे पाहिजे असते तेच होते. प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात ना, त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी हे मान्य केले आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात. नेहमी धीर धरा, कधी निराश होऊ नका, कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे. बघा, शिक्षण कुठूनही घेता येतं, पण संस्कार मात्र फक्त घरातूनच मिळतात. कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा, पण अपमान नेहमी तुम्ही विचार करूनच करा, कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट तुम्हाला परत मिळते. पैसा आणखी एक गोष्ट सांगतो, भलेही मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही, पण जोपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे ना, तोपर्यंत तुम्हाला मी कधीही कमीपणा येऊ देणार नाही. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ तर सुधरू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता. पैसे नेहमी एकच गोष्ट सांगत असते, जर तुम्ही मला वाचवलं तर मी उद्या तुम्हाला नक्की वाचवेल. आयुष्यामध्ये या 4 गोष्टी करणं सोडून द्या. आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील. नंबर 1, सगळ्यांना खुश करणं सोडून द्या. दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं सोडून द्या. भूतकाळात जगणं सोडून द्या आणि स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं सोडून द्या. पारख केली तर कोणीच आपलं नाहीये, आणि समजून घेतलं तर कोणीच परक नाहीये. पाठ नेहमी मजबूतच ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच तर मिळते. बऱ्याच वेळा मनात येतं की हार मानावी, पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल. खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावा लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देत असते. कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा. मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून जात असतात. जी व्यक्ती कधीच त्याचं दुःख कुणाला सांगत नाही ना, याचा अर्थ असा नाही आहे की त्याच्या आयुष्यात काही दुःखच नाही. दुःख लपवण्याचं त्याचं एकच कारण असते की त्याला माहीत असतं हे जग दुःख दूर करणार नाही आहे,
तर ते वाढवून ठेवेल आणि म्हणूनच ते दुःख कोणाला सांगत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदीविषयी विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करत असतो, माहीत नाही तो आयुष्यात एकटा का पडतो. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडं बनलं पाहिजे. चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा, खड्ड्यात गेली दुनिया. कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र ते आटवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. जीवनातील सर्वात मोठं यश म्हणजे नेहमी प्रयत्न करत राहणे. हे नेहमी लक्षात ठेवा. मी रडलो कारण माझ्याकडे शूज नव्हते. जोपर्यंत मी एक पाय नसलेल्या माणसाला पाहिलं नाही तोपर्यंत मी तक्रार करत राहिलो की माझ्याकडे चांगले शूज नाहीत. तुमचं काम, तुमचे सर्वच काम तुम्ही पूर्ण समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने करण्याचे ठरवा. यामुळे तुमच्या जीवनातील यशाचे प्रमाण दुप्पट होईल. दिवसाची योजना करा. यासाठी तुम्हाला काही मिनिटे लागतील, परंतु तुमचा दिवस वाचतील. काही मिनिटे शांत बसा, म्हणजे स्वतः सोबत एकटे बसा. आजचे काम उद्यासाठी पुढे ढकलण्याऐवजी आजच करण्याची सवय लावा. तुम्हाला आयुष्यात कमालीची सुधारणा जाणवू लागेल. नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहा. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा. जर हे तुम्ही थांबवलं नाही तर तुम्ही तुमची क्षमता कधीच ओळखू शकणार नाही. इतरांची निंदा करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची सवय लावा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. निरोगी शरीरात निरोगी मन बसते. नेहमी थोडा वेळ व्यायाम आणि शारीरिक हालचाली करा. वेळेवर झोपण्याची आणि वेळेवर उठण्याची सवय लावा, म्हणजे नियमित दिनचर्या पाळा. मग बघा तुमच्यात आश्चर्यकारक बदल होऊ लागतील. ज्या गोष्टी तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करत नाहीत त्या शोधण्यात तुम्ही वेळ वाया घालवू नका. काळजी करणं थांबवा आणि वर्तमानात जगणं सुरू करा. आपल्या दिवसाला सर्वात व्यस्त दिवस बनवा आणि ज्यामुळे भविष्याची आणि भूतकाळाची काळजी करण्यासाठी तुम्हाला वेळच राहणार नाही. खऱ्या व्यक्तीला नेहमी खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. खोटं ऐकायला तुम्ही मजा येते तेव्हाच मजा येते जेव्हा आपल्याला खरं आधीच माहीत असतं. कुठेही फिट होण्याला लाईफ सेट होणे म्हणत नाहीत. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळी ॲडजस्ट करावं लागतं तर समजून घ्या तुम्ही त्या ठिकाणासाठी बनलेलेच नाही. तुमचे हेतू इतकेही कमजोर असू नये की लोकांच्या बोलण्यामध्ये येऊन तुम्ही तुटून जासाल. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करण्यापेक्षा चांगले हे आहे की एकाच ध्येयावर मनापासून मेहनत करून आणि काम करून पहा. तुम्हाला सफलता नक्की मिळेल. आजच्या जमान्यामध्ये खूप चांगलं होणं अजिबात चांगलं नाहीये. जर तुम्हाला कोणाच्याही चुकीच्या गोष्टी सुद्धा चांगल्या वाटत असतील तर ते प्रेम नाहीये. तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट गमावलेला आहे हे निश्चित आहे, हे लक्षात घ्या. शांत राहणं चांगलं असतं, पण ज्यावेळी तुमच्यावर अन्याय होत असेल त्यावेळी तुमच्या हक्कासाठी तुम्हाला बोलणं मात्र गरजेचं असतं. पाडणारे लोक जर आपल्याच जवळचे असतील तर उभे राहायला खूप वेळ लागतो, हे गोष्ट निश्चित आहे. आजच्या जमान्यामध्ये लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. वेळ सांगणारे लोक तर खूप मिळतात, पण वेळेवर मदतीला येणारे लोक खूप कमी असतात. प्रत्येक प्रकारची लोक असतात आयुष्यामध्ये.
मदत घेऊन आभार मानणारी सुद्धा आणि मदत घेऊन बावळट म्हणणारी सुद्धा. तुम्हाला उदास राहण्याची सवय लागण्याआधी खुश राहायला शिका तुम्ही. जेव्हा तुम्ही बोलता कमी आणि ऐकता जास्त, त्यावेळी लोकांना तुम्ही जास्त आवडता. आयुष्यामध्ये पस्तावणं सोडून द्या आणि असं काहीतरी करा की तुम्हाला सोडणारे पस्तावतील. वेळ आणि शब्द दोघांचाही उपयोग लापरवाहीने करू नका, कारण हे दोन्हीही परत येत नाहीत आणि दुसरी संधी पण देत नाहीत आणि त्यामुळे दोन्ही जपून वापरा. जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुम्ही बदललात, तर 95% चान्स या गोष्टीचे असतात की तुम्ही या गोष्टी करणे बंद केले आहे, ज्या गोष्टी समोरच्या व्यक्तींना तुमच्याकडून पाहिजे असतात. बाकी तुमच्यामध्ये काहीही बदल झाले नसले तरी चालते. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.